आज 15 जानेवारी तर पीक विमा वाटप 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. बिग न्यूज, सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत. तर आता आज जे आहे तर आज 15 जानेवारी तर आजपासून थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा 17,500 रुपये याप्रमाणे लाईव्ह खात्यामध्ये जमा होत आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा व तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. राज्य सरकारकडून पीक विमा वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. SMS द्वारे सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की आज 15 जानेवारीपासून पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे, जे की 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर यामध्ये आता जे काही वाटप सुरू झालेलं आहे, जे काही लाईव्ह इथं जे काही अपडेट आलेली आहे, तर आता पीक विमा वाटप जे की इथं लाईव्ह खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की आज 15 जानेवारीपासून. तर बीडमध्ये जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे, मंजूरसुद्धा झालेलं आहे आणि निधी वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. जालन्यामध्ये सुद्धा निधी इथं वाटप देखील सुरू झालेलं आहे, मंजूर होऊन वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे. लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला तर या जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये याप्रमाणे पीक विमा जे की इथं मंजूर झालेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे. तर आतापर्यंत आपण बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला जिल्हा बघितलेला आहे. तर आता त्यानंतर जे की आपण दुसरे जिल्हे बघत आहे, ज्या कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, तर आता अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कारणामुळे तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. गडचिरोलीमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. चंद्रपूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. वर्ध्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. नागपूरमध्ये सुद्धा मंजूर होऊन वाटप सुरू झालेलं आहे. तर हे सर्व बाकीचे मंजूर झालेले आहे. यवतमाळमध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे. अमरावतीमध्ये सुद्धा जे काही मंजूर झालेलं आहे. वाशिममध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे. तर आता मंजूर होऊन वाटप देखील सुरू झालेलं आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये. त्यानंतर जे त्या आता तर या जिल्ह्यांमध्ये जे की 16 तारखेपासून जमा होतील. काही जिल्ह्यांमध्ये 17 तारखेला ते जमा होतील. तर आता हे जे काही जिल्हे आहे, हे जिल्हे मंजूर आहे. तर आतापर्यंत जे काही आपण वरचे जिल्हे बघितलेले होते, एकूण 16 जिल्हे. तर या 16 जिल्ह्यांमध्ये यामध्ये बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे, वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर हे जे जिल्हे आहे बाकीचे, यामध्ये अहिल्यानगर, पुणे, सातारा तर हे मंजूर झालेले आहे, परंतु वाटप इथं व्हायचं राहिलेलं आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये लवकरच वाटप इथं होणार आहे, जे की आपण अहिल्यानगर असेल, पुणे असेल, सातारा असेल या जिल्ह्यांमध्ये. त्यानंतर येते आपल्या यामध्ये सांगलीमध्ये लवकरच पीक विमा जमा होईल. येत्या 24 ते 48 तासांमध्ये पीक विमा इथं जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड तर आता या जिल्ह्यांमध्ये काय आहे, लवकरच पीक विमा इथं जमा होईल. तर 48 ते 72 तास लागू शकते, जे की पीक विमा जमा होण्याकरिता. तर घाबरण्याचं काही कारण नाही जर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही तर. त्यानंतर येते आपले जे की शेवटचे जिल्हे, त्यामध्ये आता हा जो प्रक्रिया म्हणजे पुढील टप्प्यांमध्ये पैसे इथं येतील. तर या जिल्ह्यांमध्ये 10 ते 15 दिवस अधिक टाईम लागू शकते. त्यामध्ये रत्नागिरीमध्ये जे काही इथं पेंडिंगच आहे, मंजूर व्हायचा राहिलेला आहे, बाकी आहे. खाली जे काही जिल्हे आहे यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर हे बाकी आहे. तर या जिल्ह्यांमध्ये अधिक मंजूर व्हायचा राहिलेला आहे. जसं की मंजूर होईल त्याबद्दल आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर आजची जी काही मोठी बिग अपडेट इथं आलेली आहे, तर आज केंद्र सरकार व राज्य सरकार काय आहे, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामाचे जे काही पैसे आहेत जानेवारी थेट खात्यामध्ये इथे जमा होत आहे. तर आता सरासरी 17,500 रुपये किती मिळत आहे, 17,500 रुपये या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येत आहे. तर आता कोणाला पैसे इथं मिळणार आहे, तर यामध्ये ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, आधार लिंक आहे, ज्यांचे सर्वे कंप्लीट झालेले आहे. तर आता बरेच जणांचे पंचनामे अधिक झालेले नाही, तर अशा शेतकरी बांधवांना इथं पैसे जमा होण्याकरिता टाईम लागू शकते. त्यानंतर इथं अपात्र कोण आहेत, तर यामध्ये बँक खाते तुमचे बंद आहे, आधार लिंक नाही, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पीक विमा भरलेला नाही, तर अशा शेतकरी बांधवांना इथं टाईम लागणार आहे. तर यामध्ये जे की पीक विमा मंजूर, तर आता यामध्ये तालुका असेल, जिल्हा, तालुका, गावाची
भरपाईची यादी, तर सर्वे कंप्लीट झाले त्यानंतर कोणत्याही अर्जामध्ये चूक नाही तर अशांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा. कोणत्या पिकाचा पीक विमा इथं मिळत आहे ते आपण इथं पाहणार आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, भात, ज्वारी, त्यानंतर इथं मक्याची काही प्रमाण आहे. त्यानंतर आता या जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये जे की सरासरी इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा. ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा ऑफिशियल पेजवरती यावरती जा किंवा याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा, क्लेम स्टेटसवरती क्लिक करा, मोबाईल नंबर टाका. तर मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुमच्या टोटल पेड किती खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे ते तुम्हाला तिथून दिसून जाईल. कोणाला किती रक्कम मिळणार आहे हे त्यांची रक्कम हे त्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई टक्केवारीवर अवलंबून राहते. तुमच्या जिल्ह्यांमध्ये व तुमच्या गावांमध्ये जेवढं का नुकसान झालेलं आहे पीक विमा कंपनी जी काही जिल्ह्यांचा दर यानुसार भरपाई तुम्हाला दिली जाते. तर त्यामध्ये 8,000 ते 17,000 रुपये प्रति हेक्टरी इथं मिळत आहे. तर अतिवृष्टी, पावसाचा ताण, उशिरा पेरणी, किडांचा प्रादुर्भाव, ओलाचा अभाव, दुष्काळी, तर याचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांना 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे इथे दिले जाते. तर आता यामध्ये जे काही पीक विमा कंपन्या आहेत तर आता यांनी पीक विमा मंजूर होऊन वाटपास देखील इथं सुरुवात दिलेली आहे. तर आता यामध्ये मुख्य पीक विमा कोणते आहे ते इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे स्क्रीनवरती. तर आता ज्या तुमची पीक विमा कंपनी आहेत तर यांचा वाटप सुरू झालेला आहे. आता यामध्ये कोणत्या चुकामुळे रक्कम थांबते, आधार लिंक नंबर चुकीचा असते, KYC केलेली नसते, KYC केलेली नसते, त्यानंतर तुमचं बँक सेंडिंग नसते, पेरणीची चुकीची माहिती भरलेली असते, सातबाऱ्यावर नाव वेगळं असते, डुप्लिकेट नोंदणी, पीक पाहणी केलेली राहत नाही, तक्रार केलेली राहत नाही, तर अशामुळे पैसे इथं रखडल्या राहते. तर लगेच तुम्ही 144447 तर हा हेल्पलाईन नंबर आहे पीक विम्याचा, यांना कॉल करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार करू शकता. तर लगेच तक्रार करा.